दोन जिल्ह्यातून हद्दपार केले असतानाही शहरात खुलेआम फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जेरबंद केले असता त्याच्याकडे 2 रिव्हॉल्वर मिळाले. तसेच त्याच्या इतर दोघा साथीदारांकडून 4 रिव्हॉल्वर असा एकूण 6 रिव्हॉल्वरचा साठा पोलिसांनी जप्त केलाय. ऐन निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी किरण शंकर लोखंडे, अभिजित अरुण राणे आणि तुषार नागेश माने या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3,60,000 रुपयांचे पिस्टल, एक दुचाकी असा एकूण 4,21,000चा मुद्देमाल जप्त केलाय. जिल्ह्यात अवैध शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळक्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणाचं पथक संशयितांचा शोध घेत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून हद्दपार केलेला संशयित किरण लोखंडे हा अकुजनगर ते वारणालीकडे जाणाऱ्या रोडवर थांबलाय. पथकाने त्या ठिकाणी धाव घेत लोखंडे याला ताब्यात घेत तपासणी केली असता त्यांनी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचं निदर्शनास आलं. त्याचबरोबर संशयित अभिजित राणे आणि तुषार माने हा संजयनगर परिसरातील व्यापारी गाळ्यांमध्ये रिव्हॉल्वर घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. यावेळी पथकाने त्या ठिकाणीही छापा टाकून दोघांना ताब्यात घेत तपासणी केली असता यातील अभिजित राणे याच्याजवळ 4 पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस तर तुषार माने याच्याजवळ 2 गावठी पिस्टल मिळालेत. यावेळी दोघांकडून 6 गावठी कट्टे आणि 3 जिवंत काडतूस तसेच एक मोटरसायकल असा एकूण 4,21,000चा ऐवज जप्त केला.